कधीकधी आपण प्रेमात पडत नाही, आपण विश्वासात पडतो. समोरची व्यक्ती काय बोलते, कसं वागते, कसं आपल्याला स्पेशल फील करून देते, आपण त्या सगळ्यावर विश्वास ठेवतो आणि हळूहळू आपण स्वतःला विसरतो. खोटं प्रेम कधीच सुरुवातीला दिसत नाही. ते खूप गोड असतं, खूप अटेन्शन देणारं, खूप केअरिंग वाटणारं. पण वेळ जसं पुढे जातो त्याच प्रेमाचं रूप बदलायला लागतं आणि तिथेच लक्षणं दिसायला लागतात. सुरुवात होते केअरलेस बिहेवियरने. पूर्वी जेव्हा तुम्ही बोलायचात तेव्हा तो लक्ष देऊन ऐकायचा. आता तो फोनमध्ये बिझी असतो. तुम्ही बोलता पण तो ऐकत नाही. तुमच्या गोष्टींना महत्त्व राहत नाही आणि तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करता तो बिझी आहे. पण खरं काय असतं? जिथे मन असतं तिथे वेळ काढला जातो. मग येतं दुसरं सटल लक्षण, एफर्ट कमी होणं. नातं टिकवण्यासाठी एकट्यानं प्रयत्न करणं. तुम्ही कॉल करता, तुम्ही मेसेज करता, तुम्ही प्लॅन करता आणि समोरची व्यक्ती फक्त रिस्पॉन्ड करते. तुम्ही देत राहता आणि समोरून फक्त घेतलं जातं. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला जाणवतं तुम्ही प्रायोरिटी नाही. तुम्ही ऑप्शन आहात. तो फ्री असेल तेव्हा कॉल, त्याला मूड असेल तेव्हा भेट. तुमच्या वेळेची किंमत राहत नाही. मग रिस्पेक्ट हळूहळू कमी होतो. शब्द बदलतात, टोन बदलतो. तू जास्त विचार करतेस, तुला काहीच समजत नाही, तू नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करतेस. हे शब्द हळूहळू तुमचं कॉन्फिडन्स तोडतात आणि तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागता. खोट्या प्रेमात क्लॅरिटी नसते. तुम्ही सतत कन्फ्यूज्ड असता. तो खरंच सिरियस आहे का? ती खरंच माझ्यासाठी आहे का? खरं प्रेम कन्फ्युजन देत नाही, ते शांतता देतं. एक मोठं लक्षण म्हणजे गिल्ट फील करवणं. तुम्ही काहीही बोला, शेवटी तुम्हालाच चुकीचं वाटायला लावलं जातं. तुम्ही हर्ट होता, पण तुम्हीच सॉरी म्हणता, कारण समोरची व्यक्ती तुमच्या इमोशन्स उलटवते. मग येतं कंट्रोल. तुम्ही कोणाशी बोलता, कुठे जाता, काय करता, सगळ्यावर प्रश्न. आणि ते केअर म्हणून दाखवलं जातं. पण खरं प्रेम तुम्हाला बंदिस्त करत नाही. खोट्या प्रेमात कन्सिस्टन्सी नसते. एक दिवस खूप प्रेम, दुसऱ्या दिवशी कंप्लीट सायलन्स. तुम्ही इमोशनली अनस्टेबल होता. तुम्ही वाट पाहता तो परत आधीसारखा होईल. पण ते पॅटर्न असतं. एक दिवस तुम्हाला जाणवतं तुम्ही बदललेले आहात. तुम्ही आधीसारखे कॉन्फिडंट नाही. तुम्ही जास्त विचार करता, जास्त घाबरता, जास्त डिपेंड करता. आणि इथेच सर्वात मोठं लक्षण दिसतं. तुम्ही स्वतःला हरवलेले असता. खोटं प्रेम तुम्हाला ग्रो होऊ देत नाही. ते तुम्हाला होल्ड करून ठेवतं. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही स्टक राहता. कधीकधी आपण सगळं पाहतो, पण स्वीकारत नाही. कारण आपल्याला भीती वाटते. एकटं राहण्याची, त्याच्याशिवाय जगण्याची. पण सत्य हे आहे, खोट्या प्रेमात राहणं एकटेपणापेक्षा जास्त दुखावतं. एक मोमेंट येतो जिथे तुम्ही स्वतःला विचारता, मी आनंदी आहे का? आणि उत्तर शांततेत येतं. जर एखादं नातं तुम्हाला सतत थकवत असेल, तुम्हाला कमी वाटायला लावत असेल, तुम्हाला स्वतःपासून दूर नेत असेल, तर ते प्रेम नाही. प्रेम तुम्हाला शांत करतं. तुम्हाला सुरक्षित वाटू देतं. तुम्हाला स्वतःसारखं राहू देतं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणाला किती प्रेम करता हे महत्त्वाचं नाही. कोणी तुम्हाला कसं ट्रीट करतं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या लक्षणांमध्ये तुमचं नातं दिसलं असेल, तर घाबरू नका. कधीकधी ट्रूथ पेनफुल असतो, पण तोच तुम्हाला वाचवतो. खोटं प्रेम तुम्हाला शिकवतं तुमची किंमत काय आहे, तुम्ही किती सहन करू शकता आणि तुम्ही कधी स्वतःला निवडायला हवं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा
आणि कमेंटमध्ये लिहा सेल्फ रिस्पेक्ट. हार्ट टॉक मराठी. इथे आपण नाती फक्त समजत नाही, आपण स्वतःलाही समजायला शिकतो. सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठीच असेल.